ओबीसी असते पहिले एवढे आलेच नसते, पण आले असते तर गेले असते. आणि फक्त स्टेजवर असणारे लोक थोडेफार शिल्लक असते. हे जे सत्तेत बसलेले चोर आहेत, चोरच तुम्ही, त्याची दुसरी उपाधी आता काही देता येत नाही. हे उपवर्गीकरण या चोराची देण आहे. आणि हे पहिलेपासून नाही, त्याच्या पार्टीत जे काही व्यवस्था आहे किंवा जे इथून हापचट्टीवाल्याची व्यवस्था आहे तिथून त्याची व्यवस्था तशीच आहे. त्यानं त्याच्या पक्षामध्ये जाती जातीचे सेल काढले आहे. ओबीसी सेल, अनुसूचित जाती सेल, बरं त्या ओबीसीत बी तेली सेल, कुणबी सेल, हा जो प्रकार आहे हा तिथूनच आला. आणि हे जे आता उपवर्गीकरण आहे, हे उपवर्गीकरण जसं आता आपल्या इथं तुम्ही पाहिलं का महाराष्ट्रामध्ये ओबीसी सोबत कसं भांडण लावायचं मराठ्याचं, धनगर राहिले आदिवासी सोबत कसं भांडण लावायचं आणि यायले डिवाइड करायचे. हे इंग्रजांची पॉलिसी होती, डिवाइड अँड रूल. म्हणजे यायले तोडा आणि यायले पन्नावा. ठीक आहे. आणि हे पन्नावाची जी नीती आहे हे आपण असे सहज, म्हणजे आता तुमच्यात उपवर्गीकरण केलं का बा अनुसूचित जातीमध्ये महार समाज हा खूप पुढे गेला आहे, मातंग चांभार हा मागं राहिला आहे. मग त्याच्यात डिवायडेशन करायचं का, ठीक आहे, ढोर आहे, मातंग आहे, चांभार आहे, हा एज्युकेशनल मध्ये फार पुढे गेला नाही, महार पुढे गेला. तर तुम्हाला सांगतो, मातंगवाडा नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं का नाही तर माहित नाही. त्या मातंगवाड्या नावाच्या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा मातंग समाज हा म्हणजे यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे याच्यासाठी जेव्हा दीक्षा घ्यायची होती तर त्याच्या अगोदर महार समाज, ठीक आहे, मातंग समाजाला खूप कन्व्हिन्स केलं तर तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घ्या, हे कर्मकांड सोडा, हे पूजापाठ सोडा आणि तुम्ही आमच्या सोबत या. तर तेव्हा अनेक लोकांनी, म्हणजे पुष्कळ लोकांनी त्यांच्या मनात आग भरून गेली का तुम्ही हिंदू आहे, तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात जिथं मातंग समाजाची सभा घेतली त्याच्यातल्याच काही नेत्यानं त्याच्या समोरच्या हॉलमध्ये सभा घेतली आणि मातंग समाज नाही आला. जर कदाचित मातंग समाज हा दीक्षा घेऊन आला असता तर आज मातंग समाजाची परिस्थिती वेगळी असती आणि खरंच असती. अजूनही खुरपेच वाजवत आहे. म्हणजे ठीक आहे, एकच माणूस होऊन गेला जो दिवस रात्र सांगून गेला अण्णाभाऊसाठी. म्हणजे आणि आमच्यात बी तसंच. आता ओबीसीत काय, ओबीसीत बी म्हणते कुणबी तेली माई थोडेसे समोर गेले आहे, कुंभार सुतार लोहार मागा आहे, याच्यात उपवर्गीकरण करायचं. उपवर्गीकरण कायच्यासाठी करायचं, त्याला सोयीस्कर जाईल. उद्या जर हे ओबीसीतलं उपवर्गीकरण केलं, कुणबी तेली माई यायला थोडंसं आरक्षण द्यायचं, यायला जास्त द्यायचं, काही दिवसांनी यायचं काढून घ्यायचं. काढून घेतलं तर आंदोलन करायला कोण राहील, कुणबी तेली माई, हे बाकीचे येणार नाही, जाऊ दे म्हणून लेखायचं गेलं. सरळ लॉजिक आहे त्याच्यात. जर उद्या तुम्हाला डिवाइड केलं, डिवाइड करून तुम्हाला पहिले ठीक आहे आरक्षणात डिवाइड करा, डिवाइड केल्याच्या नंतर तुमचं झोकानच काढून घेईल आणि काढून घेतलं का त्याला सोपी गेलं ना. ठीक आहे, तुमची संख्या जेवढी आता एकत्रपणे आहे तेवढी संख्या येणार नाही ना. हे इतके हुशार आहे साले, म्हणजे ते स्वतःला समजतात तसे. ठीक आहे, तुम्ही स्वतःला कमी सोपा समजू, आपला एकच बाप उरून पुरला त्याने. ठीक आहे, हे स्वतःला तोक्षण समजून राहिले होते, पण हे अनपढ गवार आहे, त्याच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे इथं जे काही सत्तेत बसणारे आहेत ते स्वतःला एवढे ग्रेट समजतात आणि वारंवार इंदिरा सहानीचा निकाल आपल्याला दाखवतात. म्हणजे कधी कधी ठीक आहे या न्याय व्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित होते. माझ्या डोक्यात खूप विचार येते. मी अनेक पुस्तकं वाचल्यानंतर मला कळते का तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांच्या
डोक्यात सुद्धा हा विचार आला असेल का या न्याय व्यवस्थेत सुद्धा आरक्षण असायला पाहिजे होतं, ठीक आहे, आणि असायला पाहिजे होतं जेव्हा कोलेजियन पद्धत येते का नाही, ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा सरकारकडून असे काही बदल करता येत नाही, असे काही बदल करता येत नाही, तर हे न्यायालयाने समोर करतात. आणि आता आम्ही आंदोलन केलं शेतकऱ्याचं, ठीक आहे, ते आंदोलन चांगली त्याच्या हातात आली होती. इकडं 25 किलोमीटर रांग, तिकडं 25 किलोमीटर रांग, दिल्लं कोर्टाले मदत झालं, सुमोटो ऍक्शन घेतली कोर्टाने. साला म्हणलं सुमोटो ऍक्शन कोर्टाने घेतली, ठीक आहे. तो न्यायाधीश रणजित व्यास, मग त्याची स्टोरी पाहिली मॅम, तर तो त्याचाच होता, ठीक आहे. आणि सुमोटो ऍक्शन घेतली. सुमोटो ऍक्शन कायच्यावर? आंदोलनावर. अबे दरवर्षी 8,000 शेतकरी मरून राहिले तेव्हा त्याच्यावर सुमोटो ऍक्शन नाही. हा, रोजचे 3 शेतकरी आत्महत्या करून राहिले त्याच्यावर सुमोटो ऍक्शन नाही. मग न्याय व्यवस्था सुमोटो ऍक्शन कोण्या गोष्टीवर घेते? लोक मरण्यावर नाही का? म्हणजे मरण्यापेक्षा जास्त तूप काय रस्ते अडवण्याचं, म्हणजे हे मला कळूनच तू राहिलं. मग या न्याय व्यवस्थेत आता हे जे इंदिरा साहनी केस वारंवार सांगते का 49.5% वर कोण्याच राज्य सरकारने आणि केंद्राने सरकारी नोकऱ्यांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देऊ नये. अरे साला म्हणलं. आणि जसं ज्यानं मागितलं नाही त्याने मोदीनं 10% दिलं, मागणी बी नाही, म्हणजे मागितलं बी नाही, ह्याच बापू साहेबांनी दिलं. बरं, दिल्याच्या नंतर इंदिरा साहनीचा जो क्रायटेरिया आहे 49.5चा तो 59.5 झाला. मग साले आता कोण इंदिरा साहनी मेली का? अरे माय काय म्हणणं आहे का तुम्ही वारंवार इंदिरा साहनी सांगता ना आम्हाला, मग इंदिरा साहनी SC ST OBCचं आरक्षण आल्यावरच येते का? ज्यानं मागितलं नाही त्याने तुम्ही आरक्षण दिलं. हे आरक्षणाची मर्यादा 59.5 गेली, 49% मर्यादा ओलांडली. मग ओलांडल्याच्या नंतर माय म्हणणं आहे का आता का तुम्ही इंदिरा साहनी नाही लावली? मग आता हे ठीक आहे, जे उपवर्गीकरणाचे न्यायाधीश आहेत 7 लोक, याची आडनावं पहा. DY चंद्रचूड, ठीक आहे, गवळी, ठीक आहे, त्याच्यानंतर नाथ, मिथल, शर्मा, मिश्रा, द्विवेदी, चतुर्वेदी, तुमचं एकच आहे. ओबीसीचं मग ते राजकीय आरक्षण जे आहे आता ते आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तेव्हा 5 न्यायाधीशाचं खंडपीठ होतं. झालं 5 न्यायाधीशाचं खंडपीठ ओबीसीच्या राजकीय आरक्षणात, आणि न्यायाधीश एकही ओबीसी नाही का? घंट्या भेटणार आहे? अरे ज्याची गळते ठोस नाही आहे त्याच्यात, अरे ज्याची जळून राहिली ठोस लागल ना, ज्याची जळून राहिली ठोस नाही तर का तुम्हाला न्याय भेटणार? मग हे जे कोलेजियन पद्धत आहे, या कोलेजियन पद्धतीमध्ये त्या मोदीनं जे दुरुस्ती केली ती एवढी बदमाशपणाची केली, पण अशी नाही केली का ते कोलेजियन पद्धत जे न्यायाधीशाची निवड करते, तर त्या न्यायाधीशाच्या निवड पद्धतीत कोलेजियन मध्ये चीफ जस्टिस राहील, अध्यक्ष, आणि 4 सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश राहील. अरे बाबा त्याच्यात एक ओबीसीचा ठेव, एक SCचा ठेव, एक STचा ठेव, एक महिला ठेव, ठीक आहे. नाही तर मग ते आडनाववाले ठेत जाते ना का? आपले कुठं आहे? आपला विषयच नाही आहे. आपले पोट्टी इकडे मरमर करते हायकोर्टात, ठीक आहे, तिकडे सुप्रीम कोर्टात वकिली करत, पण त्याचं नावच सरकत नाही होत. त्याची चापलुशी करा, त्याची धून द्या थंड्या पाण्यानं, तुमचं नाव लगेच जाईल वर. जाणे साहेब, तुम्ही त्याची चापलुशी केली तर तुमचं नाव जाईल. आणि तुम्हाला सांगतो, ठीक आहे, हे पोलिसाईले समोर करा, हे न्यायपालिकेला समोर करा, ठीक आहे, काही ना काही आपल्या आरक्षणात खोड आणत राहते, ठीक आहे. आणि आरक्षणाचा जो मुद्दा आहे, तो आरक्षणाचा मुद्दा माझं काय म्हणणं आहे, साले ते 3 आहे ना, त्याला 3च द्या, ठीक आहे. जे 52 आहे त्याला 52 द्या, जे 13-15 आहे त्याला 13-15 द्या, ज्याचा जेवढा हिस्सा आहे तेवढा द्या.
प्रॉब्लेम काय? आम्ही तुमचं खात नाही, तुम्ही आमचं खाऊ नका. बरोबर नाही का? सरळ सरळ लॉजिक आहे. पण 50% वर आरक्षण देऊ नये याचा अर्थ का तुम्ही वरचे, ठीक आहे, वरच्या लोकसंख्येत 20% लोकसंख्या उरते वरची, ठीक आहे, त्या 20%ले या देशात 50% आरक्षण आहे. किती टक्के? 50%. अशी व्यवस्थाच आहे. मग मला काय म्हणायचं आहे की हे इंदिरा साहनी, ठीक आहे, हे वारंवार मी किती केसेस पाहिले, वारंवार इंदिरा साहनी आम्हालाच लागू आहे का इंदिरा साहनी? ठीक आहे. आता या केसमध्ये चंद्रचूड साहेबांचं मत होतं का ओबीसी साठी आम्ही अति मागास आणि मागास हे 2 प्रवर्ग केले, तसं नॉन क्रिमिलियर, ठीक आहे, एसटी मध्ये, एससी आणि एसटी मध्ये सुद्धा लागू करावं. ठीक आहे. आता याच्यावर अनेक लोकांचे मतप्रवाह वेगवेगळे आहे. ठीक आहे. काही लोक म्हणतात लागू करायला पाहिजे, काही लोक म्हणते नाही लागू करायला पाहिजे. पण आरक्षणाचा जेव्हा मुद्दा येते तर मला हे समजलं नाही का तुम्ही एवढा तुमचा समाज ॲग्रेसिव्ह आहे, ठीक आहे, या उपवर्गीकरणावर आंदोलन काऊन नाही झालं? कारण मी एससी समाजाने मी जेवढा जवळून पाहिला आहे आणि मी जेवढा अभ्यासला आहे, मला कदाचित वाटते का हे अनेक लोकांना उपवर्गीकरण काय हे समजलंच नाही. हे फक्त थोड्याशा शिकल्या सवरल्या लोकांपर्यंत गेलेलं आहे का हे उपवर्गीकरण का आहे बा. ठीक आहे. ज्याच्यानंतर हे मला वाटते उपवर्गीकरणावर या पहिलाच प्रोग्राम असं करता केला होता का? झाला होता. मग आता उपवर्गीकरण हे लोकांपर्यंत पोहोचलं नाही, लोकांना अजूनही समजलं नाही का उपवर्गीकरण म्हणजे का, तर आपल्याला डिवाइड करणार आहे हे जेव्हा लोकांना कळलं तर तेव्हा लोकांना जाग आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आता आपल्याला डिवाइड करून इझिली तोडता येते आणि लोकांना सांगता येते ना, तुम्ही तुमचं आरक्षण घेतलं, ठीक आहे, तुम्ही अजूनही मागासच आहे, हे पहा पुढे गेले. आता तुम्ही पुढे काऊन गेले तर तुम्ही कर्मकांड सोडले, पूजापाठ सोडले, अभ्यासाच्या मागे लागले. ठीक आहे. बुद्धविहार उभे केले तर तिथं अभ्यासिका चालू केल्या. मी अनेक ठिकाणी मी तर भाषणात उदाहरणं देतो का बाबा त्याच्याकडून शिका थोडस. त्यानं बुद्धाचे विहार बांधले, त्याच्या बाजूला 2 रूमा बांधून अभ्यासिका चालू केल्या. मी ओबीसी समाजात सांगतो तुम्ही बी मंदिरं बांधा, बाजूला अशा 2 रूमा काढा, मस्त एक व्यायामशाळा काढा, एक अभ्यासिका काढा. ठीक आहे. आपले बी पोटी राहिली पाहिजे. नुसते मंदिरं बाजून घंटा वाजवल्यानं होणार नाही, आपला घंटा वाजव. ठीक आहे. मी खूप सांगत राहतो डोकं आपटो आपण. आता त्याच्यातले काही लोक ऐकते, काही लोक म्हणते हा हिंदू विरोधी आहे, काही लोक म्हणते हा देशद्रोही आहे. आता गाडगे महाराज असते त्याने देशद्रोहीच केलं असतं, यानं हिंदू विरोधी बी केलं असतं गाडगे महाराजांनी. हो, म्हणजे एवढी लोकांच्या डोळ्यात एवढी पट्टी आहे, खूप खतरनाक आहे. आणि एखादा जर असा खतरनाक ॲग्रेसिव्हली बोलला तर त्याला कोर्टाच्या केसेस येईल, त्याने पोलीस केसेस त्याच्यावर दाखल करा, त्याने नोटिसा देईन वेगवेगळ्या प्रकारच्या. ठीक आहे. हे नेहमीच होईल. ठीक आहे. याच्यात मला असं वाटते का एससी समाजाचा माणूस हा, ठीक आहे, छाती काढून त्याच्या समोर राहते. पण ओबीसी मात्र खूप दाखवते, खूपच भीती आहे लोकांच्या मनात. म्हणून मी पोट्याने सांगत असतो काही भ्यायचं नाही लेका. ठीक आहे. आंदोलन करायचं. सर रस्ता वाटलं, रस्ता जाम करायचा तर रस्त्यावर आडवं झोपायचं. सर मग पोलीस केसेस काही नाही म्हणलं, नेते 2 तास पोलीस स्टेशनला ठेवते, चहा पाजते, सोडून देते. ठीक आहे. पण लोकांना असं वाटते आता डब्यात त्याला जेलमध्येच टाकते का काय? लोकांच्या मनात एवढी भीती पैदा करून टाकली आहे. आणि तुम्हाला सांगतो हे असं करत असताना मेंटली टॉर्चर करते, म्हणजे माझ्यासारख्या माणसाने तर करते मग. ठीक आहे. म्हणजे याला कुठं गुंतून ठेवायचं, का गुंतून ठेवायचं. ठीक आहे. आणि असं वारंवार करते. आता मी एका भाषणात उल्लेख बी केला, मी घर बांधलं वर्धेत, बहीण आता आयुष्यभराची कमाई त्या घराला लावली, 1 मजला जास्त बांधला, लिगल परवानगी घेऊन बांधला. ठीक आहे. आणि जसं 1 मजला बाहेर बांधला, इथं आंदोलनात आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मला नोटीस आला. ठीक आहे. का तुम्ही इलिगल बांधकाम केलं ते 24 तासाच्या आत पाडा. मग मी गेलो शिवकडे गेल्याच्या नंतर त्याला म्हणलं बिंदास पाडा, पण मी हे 100 लोकांची यादी देतो, याच्यात पंकज भोयर पालकमंत्री, याची 6 मजली बिल्डिंग आहे म्हणलं कॉलेजची, हे बी काढा. आणि त्यानं तर म्हणलं पैसे बी नाही भरले, त्याच्यापाशी परवानगी बी नाही आहे, आणि ह्या म्हणलं माहितीचा अधिकार होय.
गुरुजी त्याने दहा म्हणजे इथं टीक फॉर टॅग व्हायला लागते. तुम्ही का चिकणं चोपडं राहिलो, ठीक आहे, दुसऱ्याचे हत्यार तुमच्यापाशी असले पाहिजे, ठीक आहे, तरच खाली हे जाग्यावर येते. त्याने म्हटलं ना शिवने हे 100 लोक माया पाळलं तर ह्या हात धरी आणि बोट टाकली त्याचे पाडायचे, ठीक आहे. तर लक्षात ठेवा म्हणलं. गुरुजी कोर्टात जाणारे तुम्ही स्टे घेऊन या म्हणजे, असं सांगावं, ठीक आहे, करतो मी का करायचं, ठीक आहे. पण म्हणलं माया वाटी नाही जायचं. मराठीत मन आहे, जाऊ दे आता सांगितली असती चांगली नाही, ठीक आहे. तर असे हे लोक आहेत. म्हणून कोलेजियन मध्ये बदल व्हायला पाहिजे. इव्हन सुप्रीम कोर्टाचं चीफ जस्टिसचं पद सुद्धा आरक्षित असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे त्याने असं वाटते का आम्हीच शिकलो सवरलाय, आम्हीच त्या पदावर गेलो पाहिजे. आता पुन्हा सरांनी काहीतरी बोलताना म्हटलं का बा राष्ट्रपतीला, म्हणजे राष्ट्रपती आपल्या जातीचा झाला होता मागं, चांभार समाजाचा, मग आता आदिवासी दाखवायला गेला, ठीक आहे. म्हणजे आदिवासी दाखवायला करायचा, आदिवासी समाजाला सांगायचं तुमच्या समाजाचा आम्ही देशाच्या सर्वोच्च पदावर माणूस बसवला, आणि इकडं सांगायचं एक पेड़ माँ के नाम और उधर पुरा जंगल अदानी अंबानी के नाम. पान म्हणजे कसं आहे, जल जंगल जमीन ज्यानं जिवंत ठेवली त्याचे जंगल कापणं चालू आहे. हे आता नाशिकचे कुंभमेळ आहे, 1700 झाडं कापते म्हणते, मोठाले वडाचे झाड आहे तिथं, ठीक आहे. मग आता तुम्ही मला सांगा, ठीक आहे, म्हणजे इथं दाखवायला आदिवासी ठेवायचा, आणि तुम्हाला सांगतो भारताच्या राष्ट्रपतीला काहीच अधिकार नाही, सांग, ठीक आहे, काहीच अधिकार नाही, पावरच नाही, ठीक आहे. पंतप्रधान मंत्रिमंडळानं म्हणलं तर ते तसं आहे, ठीक आहे, सांग पाटला का करू उपट पराठी पेटवू, असं काय ना, का पावर आहे. मग आता राष्ट्रपतीने आर्टिकल कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे, राज्यघटनेच्या कलम 143 नुसार भारताचे राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाले काही कायदेविषयक प्रश्न निर्माण झाले तर प्रश्न विचारून उत्तर मागू शकते. आता मागतलंच त्यानं, आता त्या कालच्या परवाच्या पेपरला आलतं ना, तर हे प्रश्न राष्ट्रपतींना विचारले, बापू साहेबांनी विचारला गाडीवाल्याने. मग मले का म्हणायचं आहे का आमचं आरक्षण धोक्यात आलाय, तर राष्ट्रपतीनं 143 नुसार सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने विचारायला पाहिजे का हे उपवर्गीकरण योग्य आहे का अयोग्य आहे. पण इथं नाही डोकं लावणार ती, आणि डोकं लावलंय राष्ट्रपतीनं, आणि त्यानं कारभार केलाय. जास्त मारला का, ठीक आहे, महाभियोग रागू का तुया, ठीक आहे. कारण आता 2 दिवसाच्या अगोदरच 20 प्रश्न 14 प्रश्न विचारले होते राष्ट्रपतीनं सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने, त्याची उत्तर आली. तर ते केस कायच्यावर होती का, त्या स्टॅलिन आहे ना तामिळनाडूचा, त्याचे अनेक विधेयक राज्यपालांना रोखून ठेवले होते, ठीक आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनल पॉवर दिली आहे राज्याला, आणि राज्याला कॉन्स्टिट्यूशनल पॉवर दिली आहे, त्याला स्वतःचे हक्क दिले आहे का लोकांच्या कल्याणाचे कायदे करायचे. आणि तिच्या राज्यात राज्यपाल कोणाचा, याचा बापू साहेबाचा, तो काड्या करे त्याच्यात, विधेयक आलं का थांबून ठेवे, आणि थांबून ठेवल्यामुळे त्याचे कामं नव्हते होऊन राहिले बरोबर, म्हणून तो सुप्रीम कोर्टात गेला, ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्टानं मग ठीक आहे आदेश दिला का त्याने याचे विधेयक लवकरात लवकर पारित करा. तर राष्ट्रपतीला प्रश्न विचारायला लावले का हे देणं बरोबर आहे का. मग आता तुम्ही तुमच्या फायद्यासाठी राष्ट्रपतीला प्रश्न विचारायला लावतात, हे बी विचारा ना, हे तर लोकांचे कल्याणाचे आहे, लोकांच्या हिताचे आहे, ठीक आहे. आणि आपले पोरं त्याच्या बरोबरीत बसून राहिले, हा त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. हे तुम्ही समजून घ्या. त्याच्या खुर्चीले बाजूले खुर्ची टाकून आपलं पोटं IAS होऊन कलेक्टर होऊन तिथं चीफ सेक्रेटरी बनून राहील, हा प्रॉब्लेम आहे त्याचा, ठीक आहे. त्याचे जे पॉलिसी मेकिंग करताना त्याचे प्रॉब्लेम येऊन राहिले का, जर म्हणजे SCच्या बाबत ठीक आहे विरोधात निर्णय घ्यायचा आहे आणि कॅबिनेट सेक्रेटरी SCचं पोट्ट असलं तर ते थोडंसं जड जाईल ना, ठीक आहे. मग त्याला करायचं का, तर हे पॉलिसी मेकिंगचे डिसिजन घेताना त्याले हे आरक्षण अडचणीत येऊन राहिले. कारण आपले पोट्टे आता त्या पदावर गेले, थोडंसं काय गेलं, थोडंसं सरकारनं चुकीचं बोललं का हे आपल्या माणसाला सांगून देते चालवितल्या, ते असं होणार नाही, जमाव बाहेरून पार विरोध कर त्याचा, ठीक आहे. तर हे त्याला जड चाललं, कारण आज आपण त्याच्या बरोबरीत आलो, आपले पोट्टे फॉरेनले शिकायला चालले, त्याला ते पचून नाही राहिले,
ठीक आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन नुसार सेपरेट फंड एससी एसटीला देणं गरजेचं आहे. आमचा ओबीसी झोपून आहे, आम्हाला 300 कोटीतच गुंडाळते. ठीक आहे, आता किती लोकांनी लोकसभा सांगा. ठीक आहे, आपण जागे व्हा. तुम्ही 52% आहे, झोपून आहे, नुसते झेंडे घेऊन फिरू नका. हो, नुसते झेंडे घेऊनच फिर. ठीक आहे, काय करावं आता ओबीसीचं, तरी थोडं फार जागृत झाला. ठीक आहे, चालू राहते माझ्या एक एक काम याच्या मागं करणं. म्हणून तुमचं राजकीय आरक्षण आहे, संसदेत आरक्षित जागा आहे. ठीक आहे, आता पहा. ठीक आहे, राज्यघटना लिहिली तेव्हा राज्यघटनेमध्ये लोकसभेत 2 जागा अँग्लो इंडियन लोकांसाठी राखीव ठेवल्या होत्या. ठीक आहे, ठेवल्या होत्या. आता बीजेपीला का वाटलं का माहित, 104व्या घटना दुरुस्तीनं डायरेक्ट कॅन्सलच केलं. ठीक आहे, आणि त्याच घटना दुरुस्तीमध्ये एससी एसटीचं राजकीय आरक्षण म्हणजे संसदेतलं आणि म्हणजे लोकसभेतलं आणि विधानसभेतलं याले वाढ दिली 10 वर्षाची. काही दिवसानं हे म्हणून का आता तुम्हाला याची काही गरज नाही. ठीक आहे, आता एक तर केलं त्याच्यातलं एक गुपचाप काढलं. आता ते अँग्लो इंडियन कमी आहे. ठीक आहे, अँग्लो इंडियन म्हणजे जे इंग्रज भारतातच राहिले, भारत स्वतंत्र झाल्या त्याला अँग्लो इंडियन म्हणते, त्याचं काढून टाकलं. ठीक आहे, आता एससी एसटीला 10 वर्षाचं, लोकांनाच म्हणून 5 वर्षाचं, असं करत कमी कमी करत आणा स्लो पॉयझन गेल्यासारखं. ठीक आहे, ते डॉक्टर कसा, ठीक आहे, इंजेक्शन द्यायचं असेल तसा बरोबर. ठीक आहे, राय करते धोशा. ठीक आहे, ते तसंच आहे आपलं. का कारण ते थोडं थोडं स्लो पॉयझन देऊन तुम्हाला माहीत नाही होईल अशा पद्धतीनं. ठीक आहे, राज्य इव्हन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा अशा बदल चालू आहे. डायरेक्टली ते इम्पॅक्ट करत नाही, हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मग कोर्टाचा अपमान करता येत नाही, कोर्टाच्या विरोधात बोलता येत नाही. ठीक आहे, मग कोर्टाला समोर करायचं. ठीक आहे, त्याचे लोक आहेच ना तिथे बसून. हाय नाही असं नाही का, अरे हाय नाही असं नाही का, आहे. ठीक आहे, अशा केसेस झाल्या आहे. आता एक मागं पोलिसांना तुम्हाला घटना सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. एक माणूस 5 करोड रुपये घेऊन चालला होता गाडी. ठीक आहे, पोलिसांना पकडल्यावर तो पैसा होता इल्लीगल. तर पोलीस आहे ना त्याच्यात काय केलं, अर्धे तुये अर्धे मान सेटलमेंट. आता सेटलमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो 2.5 करोड. आता त्या पोलीस आलेले लोक त्यानं मोजून देताना त्याला 25 लाख कमी टाकले. ठीक आहे, 2.5 कोटी मध्ये यानं 2.75 यानं ठेवले पोलिसांना, त्याला 2.25 दिले. आणि तो घरी जाऊन पैसे मोजते, सालं पोलिसांना नाळू लागले, 25 लाख कमी दिले सेटलमेंट झाल्यावर. त्यानं का नाही पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात केस ठोकली. ठीक आहे, केस ठोकल्यावर फसला ना तो. त्याची केस मुंबई हायकोर्टात गेली. ठीक आहे, आणि ते केस मुंबई डिस्ट्रिक्ट कोर्टात दिली. हे केस त्या पोलीस डिपार्टमेंटच्या माणसावर होती. हे केस सेटल करासाठी आणि न्याय पोलीसवाल्याकडून द्यायच्यासाठी 15 लाख रुपयाची रिश्वत मागितली. ठीक आहे, 5 लाख लढ ठेवून 10 लाख न्यायाधीश. ठीक आहे, तर तिथं बी अँटी करप्शन वाल्यानं धाड मारली, न्यायाधीश बी केला. आता मला सांगा, कोण म्हणते न्याय व्यवस्था करप्ट नाही, कोण म्हणते करप्ट नाही, हे करप्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तो न्यायाधीशाच्या घरी कॅश सापडली, दिल्लीले सापडली का नाही, वर्मा करप्ट नाही आहे म्हणजे धुतल्या तांदळाचे. म्हणजे हे पैसा देऊन न्याय निवाडा बदलू शकते, अरे बदलू शकते ना. मग यायला भीती नाही ना, महाभियोग वगैरे नावाची पद्धत आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगतो मायापाशी फोटो आहे. ठीक आहे, अनेक न्यायाधीश यायले सार्वजनिक कार्यक्रमात जाता येत नाही, प्रोटोकॉल आहे. हे मला बीजेपीच्या कार्यक्रमात दिसते. यायनं म्हणा कराय मास्तर दाखवतो सोशल मीडियावर चालेल. ठीक आहे, आणि हे RSSच्या कार्यक्रमात आहे. कुठच्या आहे, RSSच्या. आणि कोणत्या कुठं होता, तर विश्व हिंदू परिषदच्या ऑफिस मध्ये कार्यक्रम होता. ठीक आहे, हा अधिवक्ता परिषद. न्यायाधीश जाता येत नाही, न्यायाधीशाने प्रोटोकॉल आहे, ठरवून आहे कुठं जायचं कुठं नाही. मग साला कराय मास्तर बोलला म्हणजे मग कितीची होय, टाकलाच फोटो एखादा बंद सर. आणि मी काही चिल्लर लोकांना लेटर नाही लिहित, मी डायरेक्टली रजिस्टर जनरल ऑफ हायकोर्ट, रजिस्टर जनरल ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, मी साधारण लोकांसोबत पंगे नाही घेत. ठीक आहे, डायरेक्ट लिहून टाकायचं. असं वाटलं कधी डाऊटफुल
अरे कंप्लेंट ठोकायची लेखी, आणि हे पॉवर दिलेली आहे कॉन्स्टिट्यूशनल. त्याच्यामुळे आर्टिकल 19 नुसार जे पॉवर दिलेली आहे, एखाद्यानं म्हणलं मी कुठं गेलो का पोलीसवाले येते, सर तुम्ही राजकारणाला बोलू नका. काऊन नाही बोलू? नाही मग ह्या नोटीस आहे, तुम्ही असं वक्तव्य करू नका. तू नोटीस दे, बाकीचं मी पाहतो. ठीक आहे, नोटीसच देशील ना, बाकी का करशील? अरे माझा हक्क आहे तो संविधानाने दिलेला. तुम्ही होय का सांगणार हा माझा देश आहे. आता मी काय आंदोलन होतं का नाही शेतकऱ्याचं, विमानतळावर गेलो, बच्चूभाऊ येणार, त्याच वेळेस बावनकुळे आला. बावनकुळे आल्यावर मी साहेबांनी गो बॅकचे नारे लावले. ठीक आहे, साहेबांनी गो बॅकचे नारे लावले. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, बावनकुळे मुर्दाबादचे नारे लावले समोर, बिलकुल असा. तो तिथं थांबून 5 मिनिट डोळे काढून पाहून बोल. लगेच का नाही ते जैन नावाचे कोणतरी कमिशनर आहे, जैन नागपुरात जवान कोण आहे, हा, ते माझ्याकडे धावत आले. ठीक आहे, धावत आल्यावर म्हणते तुम्ही सांगितलं नाही म्हणते इथं नारे देऊन राहिले. म्हणजे नारे सांगून देत असते, हे जागा होय का म्हणते. तर त्याने म्हणलं वी द पीपल ऑफ इंडिया, तुम्ही मला सांगू नका हे काय नारे कुठं द्यायचे, तुम्ही मला सांगू नका, मी या देशाचा मालक आहे, तुम्ही नौकर आहे. जसं म्हणलं की 5 फूट मागं दिली. ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत तुमचे कॉन्स्टिट्यूशनल पॉवर तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत हे लोक ऐकत नाही. आणि म्हणून ठीक आहे, जेव्हा बी SC/STचं आरक्षण येईल तेव्हा इंदिरा साहनी सारख्या केसेस येईल, राम मंदिरासारखा विषय बाहेर येईल. ठीक आहे, अनेक मुद्दे येईल. आणि या देशात आता प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या. हे देश इकन तर तुम्हाला माहीत बी पडणार नाही. समजलं का? हे सर्रास जागा ठीक आहे भांडवलशाहीच्या घरात घालून राहिली. आणि आपल्या पुरायले मग याच्यानंतर राहील का, या देशासाठी शिल्लक का राहील, ह्या विषय निर्माण होऊन राहिला. ठीक आहे, 2014 देशावर 55 लाख करोड रुपयाचं कर्ज होतं, ते आता 270 लाख करोड रुपयाचं कर्ज झालं. ठीक आहे, आणि म्हणून टॅक्स मधून पैसा कलेक्ट करते तो वेगळा, देशाचं सोनं गहाण ठेवलं ते वेगळं. ठीक आहे, आणि तरी देशाचा GDP हा 8% वर चालला नाही आहे. ठीक आहे, देशावर काय विदारक अवस्था आहे तुम्ही विचार करा. आणि या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, याच्यासाठी मोठं आंदोलन. पहिले तर या देशाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी झाली पाहिजे. कारण ठीक आहे, सर्रास इलेक्शन तुम्ही पाहून राहिले, मध्ये ते पाहिल्यावर इतकं दुःख होते का साला हा देश कुठं चालला. पण हे एक दिवस उद्रेक होईल. ठीक आहे, का होईल? उद्रेक होईल याचा. आणि उद्रेक झाल्यावर ठीक आहे, पॅन्ट बी घालणं सुधारणार नाही. आणि असं होईल म्हणजे मला असं आशा आहे का इंदिरा गांधीच्या विरोधात जयप्रकाश नारायणनं मोठं आंदोलन केलं होतं, असं आंदोलन या देशात पुन्हा होईल. आणि असं आंदोलन दिल्लीत व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्यांना मोठ्या लोकांना पुढाकार घ्यायला पाहिजे. आमच्यासारखे लहान लोक तयारच आहे, महिन्याभराचा किराणा भरून घेऊन जातो साले. काय तिकडं राहतो मुक्कामी. ठीक आहे, तर तुम्ही थोडेसे जागे राहा, तसे जागे आहेच तुम्ही. तुमचा समाज प्रचंड जागृत आहे. मला अभिमान वाटते तुमच्या समाजाचा. का ज्याने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता त्यानं 70 वर्षात जी अचिव्हमेंट केली ते खरंच उल्लेखनीय आहे. फक्त आपले हक्क अबाधित राहिले पाहिजे. आणि सत्तेत बसणारे चोर आहेत आणि बदमाश आहे. ठीक आहे, हे बदमाशाच्या टोळीमध्ये आपल्याला शाबूत राहायचं आहे. ठीक आहे, आणि बदमाशाचा रस्ता दाखवायचा आहे. तर याच्यासाठी तुम्ही जागे राहा, एवढंच मी म्हणेन. बाकी कलम 341 बद्दल सरांनी भरपूर सारं सांगितलं, साऱ्या लोकांनी सांगितलं, बाकी मी सांगितलंच. ठीक आहे, डेफिनेशन सगळ्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन मध्ये आहेच. राज्यघटनेत अनुसूचित जातीचे लोक कोण, अनुसूचित जमातीचे कोण, संसदेच्या परवानगीशिवाय एकही जात ऍड करता येत नाही, एकही जात काढता येत नाही. ठीक आहे, जो व्यक्ती अनुसूचित जातीतला हिंदू, शीख आणि ठीक आहे त्याच्यानंतर बुद्ध धर्म सोडून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करत असेल तर त्याचं आरक्षण रद्द होते. ठीक आहे, हे सगळे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, त्याच्यामुळे आरक्षण एका जातीसाठी एका धर्मासाठी नाही आहे, हे वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी आहे. आणि तो प्रवर्ग तयार झाला आहे. एका जातीले एका धर्माले आरक्षण देता येत नाही. आणि आरक्षण हे काही ठीक आहे, आरक्षण हे लक्षात घ्या, आरक्षण कशासाठी दिलं या शेवटला मुद्दा सांगतो आणि खतम करतो. आरक्षण हे याच्यासाठी दिलं का तुम्हाला माणूस म्हणून माणसात ठीक आहे वावरण्याची
अजिबात जागा नव्हती, तुम्हाला माणूस म्हणून समजण्यात येत नव्हतं. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी का बरं ब्राह्मणोत्तर चळवळ चालू केली? त्याचं मेन कारण हे आहे का महात्मा ज्योतिबा फुले पैसे होते, वडील पैसेवाले, बमाड शेती. आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले, आता 13 वर्षाचं वय होतं, बँड चालू होता, त्या बँडच्या समोर समोर करून राहिले होते. तर एका ब्राह्मणाने विचारले, कोणाचा फोटो आहे रे? अरे हे मायाचं वय. कायले बँडच्या समोर? धरली गच्ची आणि फेकलं. चालला म्हणजे मायाचा समोर समोर तिथं ब्राह्मणाच्या लग्नात करून राहिला. धरलं ना बाजूला फेकलं. घरी येऊन बाबाला विचारते का बाबा आपण माई होणं पाप आहे का? आपल्याकडे पैसे आहे, सर्व आहे, पैसा आहे, पण मान सन्मान नाही. ठीक आहे. तो मान सन्मान मिळाला पाहिजे याच्यासाठी आरक्षण दिलं. ठीक आहे. तो मान सन्मान नव्हता त्याच्यासाठी आरक्षण आहे, पैसा कमवण्यासाठी नाही किंवा पैशानं मोठे झाले याच्यासाठी नाही. आणि म्हणून आरक्षण कशासाठी आहे तर आपल्याला तो मान सन्मान मिळाला पाहिजे याच्यासाठी आरक्षण आहे. हे समाजाने समजून सांगणं गरजेचं आहे आणि तो मेसेज जाऊ द्या. आणि हे जेवढे काही वेगवेगळे वर्गीकरण चालू आहे त्याच्यावर आपल्याला आवाज बुलंद करायला लागेल, तरच आरक्षण आपलं वाचन. नाही तर आपल्यात पुन्हा भांडणं लावण आणि त्याला खूप सोपी जाईल भांडणं लावल्यावर. ठीक आहे. मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.